नमस्ते, पौर्णिमा मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भगर साबुदाणे याचे आपे बनवून दाखवणार आहे। यासाठी लागणारे साहित्य: भगर घेतली मी पाव किलो, अर्धी 1 वाटी साबुदाणा, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मिरच्या, चवीनुसार मीठ, भाजलेल्या दाण्याचा कूट आहे आणि 1 बटाटा किसून टाकणार आहे त्याच्यामध्ये साल काढून। आता हे सर्व मी मंद गॅसवर थोडं भाजून घेणार आहे। साबुदाणा आणि भगर थोडस भाजणार आहे, जास्त वेळ नाही। बारीक गॅसवर थोडा वेळ भाजून घेणार आहे। याची नंतर मिक्सर मध्ये छान अशी बारीक पावडर करून आपे बनवणार आहे। ते आता मी बारीक मिक्सरवर करून घेणार आहे पेस्ट याची। मी 4 मिरच्या व मीठ, चवीनुसार मीठ घेतले। आता हे मी याच्यामध्ये गरम केलेलं सर्व मिक्स करून वाटून घेते बारीक रव्यासारखं। हे पहा, मी जाडसराचं वाटण करून घेतलेलं आहे, रव्यासारखं जाड रवा। त्याच्यामध्ये मिरची, चवीप्रमाणे मीठ, दही टाकणार आहे याच्यामध्ये। थोडस पाणी टाकून घेतले होते तेच वाटीने पाणी टाकून देतात। त्याच्यामध्ये कूट टाकते मी भाजलेल्या दाण्याचा जाडसर असा। बटाटा मी साल काढून स्वच्छ धुवून किसून घेतलाय, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे। आता हे पण मी त्याच्यामध्ये मिक्स करत आहे। हाताने असं छान एकजीव करून घेते, चमच्याने मिक्स होत नाही बरोबर, त्यामुळे हाताने करते। याला 5-10 मिनिटांसाठी मी भिजवण्यासाठी ठेवत आहे। नंतर आपे बनवून दाखवणार आहे। आपण आप्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी शेंगदाणे हे भाजून साल काढून घेतलेले आहे आणि त्याच्यात टाकणार 3 मिरच्या। हे मी आता वाटून घेते मिक्सरवर। चटणी बनवण्यासाठी, आप्याबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवते। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात हे वाटलेले शेंगदाणे, मिरची हे वाटण टाकणार आहे। जिरे, कोथिंबीर उपासाला चालत नाही, त्याच्यामुळे मीठ, मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार। छान असं बारीक वाटून घेतले। तेल गरम झालंय,
मध्ये चटणी घेतली. थोडस पाणी टाकून चवीप्रमाणे मीठ टाकते थोडं. चटणी छान अशी गरम होऊन देणार. चटणी एक घट्ट होईपर्यंत मी आता थोडं शिजून घेणार आहे त्याला. छान असं फेटून घेते मी. हे पहा असं झालेलं आहे वाटण. असंच पाहिजे आप्पे बनवण्यासाठी. आता मी आप्याच्या भांड्याला तूप लावून घेते. तुम्ही आप्याचं भांड्याला तूप लावून घेते मी. तुम्ही तेलही लावू शकता. चमच्याने मी भरून ठेवायचं. फुल भरून ठेवते मी आप्पे. 5 मिनिटासाठी ठेवणार आहे मी. झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून घेते. स्लो गॅसवर मी बनवत आहे. त्याच्या असेल तर 1 चिमूट खायचा सोडा सुद्धा टाकू शकता. परत या साईडने 5 मिनिटासाठी भाजून घेत आहे.